नमस्कार, मी सविता किचन शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते। आजची आपली रेसिपी आहे डाळ पालक। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच प्रकारच्या साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपी मी रोजच अपलोड करत असते। इथे मी एका कढईमध्ये 1 वाटी मुगाची डाळ आणि कापलेला पालक ॲड करून घेतलेला आहे। आपल्याला ही डाळ आणि पालक डाळ शिजेपर्यंत उकळून घ्यायचं आहे। डाळ पूर्णपणे शिजलेली आहे। आता हे आपण एका भांड्यात काढून घेऊ आणि त्याच कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे। तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरे, हिरव्या मिरचीचे तुकडे, लसूण आणि कापलेला कांदा ॲड करून घेतलेला आहे। कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये मी हळद आणि मीठ ॲड करून घेतलेला आहे। कांदा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर यामध्ये मी टोमॅटो ॲड करून घेतलेले आहेत। टोमॅटो आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत। यानंतर मी यामध्ये लाल तिखट आणि काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड करून घेतलेली आहे। त्यासोबतच आपल्याला येथे धने पावडर देखील ॲड करून घ्यायची आहे। मसाला 1 ते 1.5 मिनिट फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपल्याला शिजलेला डाळ आणि पालक टाकून घ्यायचा आहे। यानंतर तुम्हाला जसं दाटसर किंवा पातळ हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊ शकता। फक्त जर पातळ हवं असेल तर पाणी टाकताना गरम पाण्याचाच वापर करावा। अशा प्रकारे आपली डाळ पालक ही रेसिपी येथे तयार आहे। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। तसेच चॅनलला जर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपींसाठी आत्ताच किचन शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत।